आणि आपटलाय आणि ढोपटलाय, चौकार आहे, 4 धावा मिळणार आहेत आणि वसूल करणार आहे 4 धावा. हे जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे, तर आवाज मोठा झाल्यानंतर ती बाई जर आत काही भात लावत असेल, कुकर लावत असेल, तर ती सोडून हा का बोंबलतोय, हा का ओरडतोय म्हणून बाहेर येऊन टीव्ही समोर थांबेल. हेडसेटमधनं किती आवाज येतात तुम्हाला? हेडसेटमध्ये कमीत कमी 5 ते 6 आवाज येत असतात. बापरे. कोणत्याही काळातले सेलिब्रिटीज असतील ज्यांच्यासोबत तुम्हाला समालोचन करायची संधी मिळाली, तर तुम्हाला कोणासोबत करायला आवडेल? एक सर्वात मोठं नाव आणि महत्त्वाचं म्हणजे पु ल देशपांडे. त्याच्यावर मग माझा स्वतःचा फेवरेट लक्ष्मीकांत बेर्डे. तर एक मुलगा माझ्याकडे आला, छोटा मुलगा होता, मला येऊन मागणं असं हात लावून म्हणतो, तुम्ही निलेश नातू आहे का? नाही नाही म्हणजे तुमचा आवाज ऐकलाय मी, ओळखतो तुमचा आवाज, तुम्ही स्टारवरती कॉमेंट्री करा मराठीमध्ये. गेल्या गेल्या तुम्ही घरी ज्या टी व्ही लावता तो हिंदीमध्येच असतो किंवा इंग्लिशमध्ये असतो, तसं कृपया करू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला अगदी कळकळीची हात जोडून विनंती आहे, तुम्ही एखादी ओव्हर तुमच्या मातृभाषेत ऐका. मराठी समालोचन जे आहे, मराठी कॉमेंट्री आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेचा वापर होतो. तर कुठेतरी प्रमाण भाषेचा वापर जास्त झाल्यामुळे गावाखेड्याकडचा कनेक्ट थोडासा कमी होतोय असं तुम्हाला वाटतं का? नमस्कार मित्रांनो, क्रिकेटिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेट हे पाहायला आपल्याला जितकं आवडतं तितकंच ते आपल्याला ऐकायलाही आवडतं कॉमेंटेटर्सद्वारे. खरं तर क्रिकेट हा जितका सुखकर आपल्याला पाहण्याने वाटतो तितकाच तो कॉमेंटेटर्सच्या ऐकण्याने वाटतो, हो ना? आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की कॉमेंट्री ही इंग्रजी आणि हिंदी पुरतं आधी जी मर्यादित होती ती आता आपली मातृभाषा मराठी याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे. असे अनेक कॉमेंटेटर्स आहेत जे आपल्या मातृभाषेत अर्थात मराठीत क्रिकेटला घराघरात पोहोचवण्याचं काम करत आहेत. आणि आज अशापैकीच एक असणारे निलेश नातू सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की क्रिकेट कॉमेंट्री अर्थात क्रिकेट समालोचन म्हणजे नक्की असतं काय, त्यातले बारकावे काय असतात आणि ते घराघरात पोहोचवण्यासाठी किती कष्ट घ्यायला लागतात. तर आपण स्वागत करूया निलेश नातू सरांचं. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे क्रिकेटमध्ये. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ दिलात. नाही, द्यायलाच पाहिजे. सर, कॉमेंट्री म्हटलं की एक जीवाभावाचा विषय असतो, कारण की आजही मॅच पाहायला मजा येते, पण जर टीव्ही म्यूटवर असेल तर मॅच पाहायला मजा येत नाही. कुठेतरी जेव्हा टीव्ही आपण त्याचं म्यूट काढतो तेव्हा मला तुमचा आवाज ऐकू येतो. एकेकाळी क्रिकेट फॅन होता, नंतर क्रिकेटर होता आणि आता क्रिकेट समालोचक अर्थात क्रिकेट कॉमेंटेटर झाला. कसं वाटतं हा संपूर्ण प्रवास तुमचा पाहून? माझ्यासाठी म्हणशील तर हे स्वप्नवत आहे. म्हणजे इथेपर्यंत मी पोचू शकीन असं मला गेल्या 5 वर्षापूर्वी कधी वाटलं नव्हतं. पण आता जे मी करतोय ते असं म्हणतात की बरेच वेळा मीही बोलतो की तुमच्या आवडीचं काम जर तुम्ही करत असाल तर ते काम वाटत नाही तुम्हाला. तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. मी इतका एन्जॉय करतोय हा सगळा प्रवास माझा असतो तो. खरं बघायला गेलं तर प्रवास आहे, कारण सगळ्या गोष्टी मला मुंबईतनं कराव्या लागतात. त्यामुळे मी राहतो पुण्यात, बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर एक जरी मॅच करायची असेल, जर रागोपाठ मॅचेस, मला रोज मॅचेस आहेत, तर मी तिथे राहतो मुंबईत, माझी व्यवस्था केली जाते. नाहीतर जर एखादी मॅच असेल 2 दिवसानंतर दुसरी असेल तर मी राहत नाही, मी पुण्याला येतो. त्यामुळे जर संध्याकाळची 7ची मॅच असेल तर माझ्याकरता ती पुण्यातनं निघताना सकाळी 8:30 वाजता चालू होते. अरे बापरे. मी इथनं जातो, बाय रोड जातो, स्वतः गाडी चालवतो, तिथे जातो, फ्रेशनअप होतो, मग माझं सगळं स्टुडिओमध्ये जाऊन सगळा जो मॅचची तयारी असते ती करतो. मॅच होते, पोस्ट शो वगैरे असेल तर तो होतो. ते झाल्यानंतर परत स्टार्टर मारायचा गाडीला, आपल्या घरी स्वतः यायचं. म्हणजे तो दिवस, मॅचचा दिवस माझ्याकरता 3:30 पावणे 4ला पहाटे संपतो. बापरे. पण ज्यावेळेस मी पावणे 4ला घरात येतो, 4 सव्वा 4 वाजता झोपायला जातो, त्यावेळेस थकलोय का असं अजिबात वाटत नाही, कारण ते आवडीचा विषय असतो आणि ते मनापासून करत असतो, म्हणून ती मजा वेगळी येते. समाधानाची आणि सुखाची झोप असते असं मी म्हणतो. अगदीच अगदीच, वादच नाही. नक्कीच नक्कीच. सर, आता आम्हाला जाणून घ्यायचंय की कॉमेंट्री मधले डिटेल्स काय आहेत, कारण की आपण युजली बघतो की समालोचन सुरू आहे, पण एक कुठेतरी एक समज असतो की कॉमेंट्री तर फार सोपी गोष्ट आहे, जे होतंय तेच तर बोलायचंय. खरंच कॉमेंट्री इतकी सोपी असते का? तू जर मला विचारशील किंवा माझ्यासारखी जी लोक करतायत आत्ता, ते म्हणतील हो हे सोपी आहे. पण मी स्वतः शिकवतो सुद्धा, आणि ज्या लोकांना मी आत्ता शिकवतोय
त्यांना शिकवताना म्हणजे मागच्याच आठवड्यातले 2 किस्से तुला म्हणून मी सांगतो. तर आपण सेशन्स घेतो 2-2 तासाचे. तर त्या 2 तासाच्या म्हणजे 8 दिवस असतो, 16 तास किंवा 14 आवर्स किंवा 16 आवर्स आपण त्याला त्याप्रमाणे आपण तो सेशन घेतो. तर पहिल्या 2 दिवसानंतरच मला 2 व्यक्ती म्हटला, सर मला वाटत नाही आहे की हे माझ्याच्याने होईल, आपण थांबूयात का, मला काही पैसे परत वगैरे नको आहेत, पण हे खूपच अवघड आहे हो सर. कारण तुम्हाला वाटतं असं की जे आपण बघतोय तेच बोलायचं आहे, पण ते बघतोय ते तुमच्या डोळ्यातनं तुमच्या डोक्यावरती जाऊन, डोक्यामध्ये जाऊन रजिस्टर होऊन ते परत तुमच्या वाणी वाटे म्हणजे तुमच्या तोंडावाटे बाहेर यायचं, ही जी प्रोसेस आहे ती इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये व्हायला लागते, तोपर्यंत दुसरा बॉल पडलेला असतो. बरोबर. तर हे जी प्रोसेस आहे ही तुम्हाला एक सवयीने म्हणा किंवा स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्हाला एवढा डेव्हलप केला पाहिजे किंवा तुम्ही ते सगळं आत्मसात केलं पाहिजे की हे कसं करता येतं. मी म्हटलं तसं मी प्रोसेस आहे ही, जर ही प्रोसेस तुम्हाला जमली, ही समजली, तर त्यासारखं सुख नाही. खरं आहे. पण आता अर्थातच ही प्रोसेस समजणं हेही फार मोठं चॅलेंज आहेच. पण आता आम्हाला एक्झॅक्टली कळेल का की कॉमेंट्री लोकांना जसं आपण म्हटलं वाटतं की कोणीतरी काहीतरी बोलतंय, ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल, वास्तविकमध्ये ते तेवढंच नसतं. त्याच्यामागे खूप खूप गोष्टी सुरू असतात, खूप लोकांची मेहनत असते. तर ती नक्की काय असते ते सांगाल का? कॉमेंट्री म्हटल्यानंतर सर्वात पहिलं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मॅच आपण पाहत असतो तर त्यावेळेस 2 आवाज आपल्या कानावरती पडतात. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, अगदी बेसिक मी तुला सांगतोय. आजकाल तू जर बघशील जसं बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालं, या गोष्टीला तर 5-5.5 वर्ष झाली, तर तेव्हापासून त्या लोकांनी तिघं बसवायला सुरुवात केली. म्हणजे 3 लोक कॉमेंट्री करत असतात आणि आपल्याला त्या तिघांचाही आवाज कानावरती पडत असतो. आता सुद्धा IPL यंदाचं वर्ष मी जे IPL करतोय किंवा केलंय त्यामध्ये खूप साऱ्या वेळेस 3 जण असतात, 1+2 ज्याला आम्ही म्हणतो. तर जो पहिली व्यक्ती असते ती लीड असते किंवा ती अँकर म्हणतो आपण त्याला. अँकर हा शब्द चुकीचा आहे, अँकरचं काम थोडंसं वेगळं असतं, पण इथे तो लीड कॉमेंटेटर असतो किंवा त्याला कॉलर म्हटलं जातं. 2 वेगळी नावं आहेत त्याची, लीड किंवा कॉलर. आणि बाकीचे जी 2 लोक असतात त्यांना स्पेसिफिकली कलर कॉमेंटेटर्स म्हटलं जातं किंवा एक्सपर्ट म्हटलं जातं. आता लीड आणि कलर हे जे शब्द आहेत हे बाहेरच्या देशातनं आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते लोक तिथे शिकवतात, तसं तयार केलं जातं. भारतातले शब्द जर म्हणायचं गेलं तर आपण म्हणतो कॉलर आणि एक्सपर्ट. हे आपल्या भारतामधले, पुण्यामधले, मुंबई मधले सगळे प्रचलित हे 2 शब्द आहेत. तर आता तुझ्या प्रश्नाकडे मी येतो. तू जो म्हटलं तर कॉमेंट्री कशी घडते, ज्या वेळेस सर्वात पहिला कॉमेंट्रीचा बेसिक नियम आहे, हे जगभरात सगळेजण फॉलो करतात आणि जे करत नाहीत त्यांना पण मी हे सांगेन की हे फॉलो करा. ज्या वेळेस बॉलर गोलंदाज त्याच्या मार्कवरती असतो, हातात बॉल घेऊन धावायला लागतो, मग तो स्पिनर असो किंवा पेस बॉलर असो, तो धावायला लागलं की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवायचं. असं आम्ही म्हणतो आजकाल आणि हे खूप खरं देखील आहे की बॅटला बॉलचं जे कनेक्शन आहे तो आवाज मंडळी लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. तुम्ही जर मैदानात असाल तर तो येतो, पण भारतातल्या खूप कमी मैदानात येतो, कारण भारतामध्ये कमीत कमी 40,000च्या वरती लोक मॅच पाहत असतात. बरोबर. आणि 40,000 जी लोक असतात ती 1,00,000चा एवढा आवाज करतात. त्यामुळे बॅटला बॉल जो लागतो तो खूप कमी वेळा आपल्या कानावर येतो. बरोबर. पण आमच्या इथे स्टंप माईक असतात. तुम्ही जर घरी बघत असाल तर तिथे तुम्हाला तो बॅटचा बॉलला आवाज येणं हे अपेक्षित असतं. त्याच्यानंतर कॉलरचं किंवा लीडचं काम काय असतं की जे घडतंय ते सांगायचं. त्याला इंग्रजीमध्ये आपण व्हॉट म्हणतो. ठीक आहे, WHAT, व्हॉट म्हणजे काय घडतंय हे सांगायचं काम असतं, ते कॉलरचं असतं. किंवा आपण ज्याला म्हणूया लीडचं असतं. समजा आता मी लीड आहे आणि तू कलर कॉमेंट्री करतो, तू एक्सपर्ट आहे. BCCIचा असाही एक रूल आहे जो की खूप महत्त्वाचा आहे की कॉलर्स असतील, जसे आम्ही समजा कॉलर आहे, मी क्रिकेट पुरेसं खेळलोय, मी महाराष्ट्रापर्यंत खेळलेलो आहे, पण माझ्याकडे स्टेटचा शिक्का नाही आहे किंवा मी इंडियासाठी खेळलेलो नाही आहे. तुमच्या देशाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असाल किंवा स्टेटपर्यंत तुम्ही खेळला असाल तर तो एलिजिबल तुम्ही होऊ शकता कॉमेंट्रीसाठी. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप म्हणजे बारकाईने BCCIने हा क्लॉज टाकलेला आहे की एकतर जे खेळाडू असतात त्यांचं वय झाल्यानंतर ते खेळू शकत नाही, कारकीर्द छोटी आहे, त्यांना काहीतरी परत तुम्हाला इन्कमचा सोर्स व्हावा म्हणून हे दिलंय. तर त्यातनं थोडं परत मी आता कॉमेंट्रीकडे होतो, मध्येच मी भलतीकडे गेलो. तर समोरचं जी व्यक्ती आहे, समजा आता मी कॉलर आहे आणि तू एक्सपर्ट आहेस, म्हणजे तू भारताकरता खेळलास किंवा स्टेट रिप्रेझेंट केलंस. माझं काय काम आहे
की बॉलर पळत आलाय, बॉल टाकलाय त्यांनी, शॉर्ट पिच बॉल आहे आणि यांनी हुक केलाय आणि तो मिड विकेटला बाउंड्रीवरती जाणार आहे. हे घडतंय. तर बॉल पडल्यानंतर बॅटला ज्यावेळेस लागतो तर सुरुवात माझ्याकडनं व्हायला पाहिजे. मी म्हणणार बॉल जोरात टाकायचा प्रयत्न होता, आखूट टप्प्याचा होता आणि आपटलाय, पण त्याने धोपटलाय आणि तो गेलाय चौकाराच्या दिशेने. मिड विकेटच्या बाजूला 4 धावा मिळतात. तर हे काय घडलं हे मी बोललो, बरोबर, हे लोकांपर्यंत पोहोचलं. आता ते कसं पोहोचवतं ही माझी स्टाईल आहे. मग ते आपटलाय, धोपटलाय, तुम्ही त्यात मग जुळवा की बाबा हा त्याचा तूप साखर रोटीचा शॉट आहे. कारण म्हणजे जर आपण रोहित आला तर आपण म्हणजे त्या संज्ञा आपण खूप काही गोष्टी लावू शकतो. हे झालं तिथे. त्याच्यानंतर परत त्या शॉटचा येतो रिप्ले. ज्यावेळेस रिप्ले येतो किंवा माझं बोलणं संपल्यानंतर यू आर सपोज टू फिल इन, तू एक्सपर्ट म्हणून तू तिथे यायचं. तर तू त्यावेळेस काय करायचं की हो बरोबर आहे, त्यांनी आखूट टप्प्याचा टाकला जरूर होता, पण बॅटरचा पाय बघा, उजवा पाय क्रीजमधनं त्यांनी हलवलाच नव्हता, फक्त पुढचा पाय थोडासा शिफ्ट केला, त्याचं वजन जे होतं मागे शिफ्ट झालं आणि त्याने मग तो आडव्या बॅटनी फटका मारला. तर ह्याच्यामधल्या टेक्निकल गोष्टी आहेत ते एक्सपर्टनी सांगणं अपेक्षित असतं. त्यामुळे ज्या लोकांना क्रिकेट कळत नाहीये, जे पहिल्यांदा पाहतायत, त्यांना देखील पुल काय आहे पुढच्या वेळेस जर ते आवाज ऐकत नसतील, बघत असतील, तर ते म्हणतील की हा पुल शॉट आहे. तर आम्ही वेळोवेळी एज्युकेट पण करत असतो आणि तुम्ही एज्युकेट कशा पद्धतीने करता हे पण महत्वाचं आहे. बरोबर. मी म्हटलंय आपटलाय म्हणजे कळलं की बॉल आपटला पण जातो. आपण म्हणतोय तो मागच्या बाजूला त्यांनी वजन ट्रान्सफर केलंय म्हणजे हा पुल शॉट आहे. आडव्या बॅटनी मारलेले फटके हे पुल किंवा हुक असतात. हे आजकाल लहान पोरांनाही माहिती आहे. म्हणजे भारतामध्ये आपण म्हणतो की क्रिकेट हा आपला एक धर्मच आहे, पण ह्या मुलांना सुद्धा म्हणजे जे क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्टेड नसतात, कारण घरात चालू असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं, तर हे काम खरं कॉमेंटेटर्स आहे की एज्युकेट करणं, आणि ते ह्या अशा पद्धतीने होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नसेन, तू नसेन, दुसरे जे दोघं येतील ते दोघं असतील, आणखीन तिसरे दोघं येतील, तर हे अशाच पद्धतीने कॉन्व्हर्सेशन चालू राहतं, म्हणून तुम्हाला ते जास्त भावतं. बरोबर आहे. खरंच ही म्हणजे जितकी सोपी गोष्ट दिसते ती नाही आहे. सर्वप्रथम सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. दुसरी गोष्ट, आता याच्यातून काही गोष्टी मला कळाल्या की एक पॅनल असतं, कधी एक कॉमेंटेटर नसतो, 2 जण असतात, काही वेळेस 3 जण असतात. बरोबर. असं कधी होत नाही का की दोघांनाही एकाच वेळेस बोलायचंय, 3घांनाही एकाच वेळेस बोलायचंय, असं कधीच होत नाही किंवा कधी झालं नाहीये का? खूप वेळा होतं आणि खूप वेळा झालेलं आहे. आत्ताच्या बाबतीत मी तुला सांगतो, नवीन आजकाल अशी परिस्थिती आलेली आहे की आमच्याकडे हेडसेट असतात आणि त्यालाच माईक अटॅच्ड असतो. हे 3घांच्या डोक्यावरती असतात. त्याच्या अगोदर आमच्याकडे लिप माईक असायचा, जो की मी हातात घेऊन बोलायचो आणि मी खाली ठेवल्यानंतर, हा थंब रूल आहे की जर समजा आपण दोघं कॉमेंट्री करतोय किंवा 3घं करतोय, तर लिप माईक मी उचलून बोलतोय, जर तुला काय बोलायचंय तर तू तुझा माईक थोडासा उचलायचा आणि माझ्याकडे दाखवायचं खुणून की मला बोलायचंय. त्यावेळेस मी ती गोष्ट माझी बंद करायची, माझा माईक खाली ठेवायचा, तू तुझा लिप माईक वरती जाणार, तू बोलणार. जर तिसरी व्यक्ती असेल, त्याला काही बोलायचं तर त्यावेळेस तो तसंच करणार की माईक उचलणार, म्हणणार की मला बोलायचंय, तू तुझं बोलणं कमी करून, बंद करून, त्याला फुल स्टॉप लावून इकडे हा बोलणार. तर हे अगोदर सोपं होतं, त्यामुळे खूप कमी वेळा आपण ओव्हरलॅप होत होतो. पण आता ओव्हरलॅपचं प्रमाण वाढलंय, कारण इथेच माईक असतो आणि हात मोकळे असतात. पण त्यावेळेस हे मोठं सर्वात काम असतं लीडचं. जसं माझं जर आता माझ्याबरोबर आत्ताच्या IPL मध्ये किरण मोरे, सिद्धार्थ जाधव माझ्याबरोबर आम्ही कॉमेंट्री करत असतो, तर सिद्धार्थ म्हणजे फुल ऑफ एनर्जी, तो येतोच तेव्हा असं माहोल एकदम बदलून जातो. त्याला खूप बोलायचं असतं, खूप सारखं सांगायचं असतं. किरण मोरे सर तेवढंच टेक्निकल एक्सपर्ट मनुष्य आहे. त्यांच्या म्हणजे तोंडातलं पडलेला शब्द म्हणजे अगदी काळ्या दगडावरची रेग अशीच आहे, कारण ते एक्सप्लेन करतात ते इतकं साध्या सोप्या आणि मस्त भाषेत करतात ना, त्यामुळे त्यांचंही लोकांना ऐकायचंय. सिद्धार्थ तिथे हवाय, त्याचं तो आहे म्हटल्यानंतर त्याचंही ऐकायचंय. माझं काम ते मला करायलाच पाहिजे. तर त्या 3घांचा मेळ घालून ते 6 बॉल इतके सुंदर करायचेत आपल्याला, तर त्याच्याकरता मग तिथे मी खूप महत्वाची व्यक्ती असतो. मी किती बोलायचं, मी कमी बोलायचं का, की कोणाला क्यू द्यायचा, कारण मी जसं म्हटलं की यांनी आपटलाय, त्यांनी झोपटलाय, चौकार गेलाय, तर याच्यानंतर बोलणार कोण? ते दोघं एकमेकांकडे बघत असतात, कोण बोलणार. पण त्याच वेळेस मी म्हटलं यांनी आपटलाय, त्यांनी झोपटलाय आणि बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेलाय, किरण सर कसा शॉट वाटला, तो ऑब्विसली किरण सरच बोलणार. मग तिथे सिद्धार्थ बोलणार नाही. आणि किरण सरांचं संपत आलंय असं मला कळलं, मी त्याला म्हणणार सिद्धार्थ तुला काय म्हणायचं, असं तू मारू शकशील, तो ऑटोमॅटिक सिद्धार्थचे इनपुट्स येतात. तर हे लीडचं काम खूप महत्वाचं असतं, तो क्यू देणं. मग पुढच्या बॉलला कसं आहे, मी दर वेळेस किरण सरांकडे जाणार. पुढचा बॉल चांगला असेल, यॉर्कर लेंथ असेल, खडून काढला, डॉट बॉल गेला, तर मी सिद्धार्थकडे, सिद्धार्थ अशी बॉलिंग पण व्हायला पाहिजे असं वाटतंय तुला, मग सिद्धार्थ त्याचं सुरू करेल.
मग त्याचा संपल्यावर मग मी कदाचित किरण सरांकडे जाणार नाही, कारण पुढचा बॉल त्यावेळेस आलेला असेल. आणि त्यावेळेस जर मला वाटलं की ह्या बॉलवरती टेक्निकल अपेक्षित आहे काही, कारण तिथे रन झाली नव्हती, कव्हर्समध्ये मारला आपण, कव्हरची फिल्डिंग फुल पॅक होती, युजली 3 असतात पण एक्स्ट्रा कव्हर लावून 4 लोक ठेवली होती आणि सरळ कव्हरच्या हातात बॉल गेला, तर ऑब्व्हियसली जसं मी किरण सरांकडे जाईल, किरण सर फिल्डिंग चांगली लावली, माझं काय काम आहे की हे केलंय का, हे घडलंय का, ही माझी पद्धत आहे. की समोर मी म्हणेल सर चांगला शॉट होता, फिल्डिंग चांगली लावली होती का, अजून थोडा बाहेर टाकू शकेल, तो शक्यता निर्माण करायचं काम माझं आहे. कारण मी तुला हे कारण सांगतोय का की अशी जी कॉलर मंडळी होती, खूप मोठी मोठी नाव आहेत, ती मी घेणार नाही शोवरती, पण त्यांना हा बिझनेस म्हणून थोडा काळ बाहेर बसावं लागलं, कारण त्यांच्यावरती ॲक्शन घेतला गेला. त्यांना वाटलं की, आणि बाजूला जी व्यक्ती बसलेली आहे ती एक 100 टेस्ट खेळलेली आहे, 50 टेस्ट खेळलेली आहे, त्यांनी स्टेट रिप्रेझेंट नाही, कॅप्टन पण होते. मग त्यावेळेस जर मी हे करायला लागलो की बाबा हा शॉट चांगला आहे, असाच मारला, तेच मारायला पाहिजे, हेच मारायला पाहिजे, तर मग किरण सर म्हणतील मी कशा करता बसलोय. आणि ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा त्यांची ऑथॉरिटी जास्तच आहे. तर ही जी काळजी घ्यावं लागते त्यावेळेस तुझे ओव्हरलॅप वरतून मी हा इकडे आलेलो आहे, पण ओव्हरलॅप ह्या सिच्युएशनला येऊ शकतं, तर ते कसं सांभाळायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा. बरोबर. पण आता तुम्ही बोलताना एक महत्वाचा मुद्दा बोललात असून की आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आहे, 100 टेस्ट मॅच खेळलेली आहे, एक सिग्निफिकंट लेवल त्यांनी ते खेळलेले आहे. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा नवीन होतात, कुठे ना कुठे असं दडपण नाही यायचं की आपण टेक्निकॅलिटीज बद्दल आपण चुकून काही बोललो, असं व्हायचं की नाही? असं व्हायचं, सुरुवातीला व्हायचं की मी स्टेटमेंट करून मोकळा व्हायचो की चांगला शॉट मारलेला आहे, स्लिपमध्ये पाहिजेच, हा स्लिप दुसऱ्या 2 नंबरचा आणि 3 नंबरच्या स्लिपच्या मध्ये पाहिजे, असं पाहिजे. म्हणजे मी, कारण डोळ्याला दिसत होतं ते आपण बोलून मोकळं व्हायचं. पण नंतर ज्यावेळेस समोरच्याची उत्तरं यायला लागली त्यावेळेस लक्षात आले की अरे आपण हे बोलतोय. 2-3 वेळा मलाही करेक्ट केलं गेलं. माझ्याबरोबर त्या संदीप पाटील सर होते सुरुवातीला, त्यांनी मला अगदी असं खांद्यावर हात ठेवून छानपैकी समजावून सांगितलं. त्यामुळे तेव्हा मला लक्षात आलं की हे आपलं काम नाही, आपण काय विचारू शकतो, तर तो स्लिप तिथे हवा होता का, किंवा अजून एक्स्ट्रा कव्हरला एखादा फिल्डर हवा आहे का तो फाईन लेग 30 यार्डच्या आत हवा आहे का, थर्ड मॅन आहे तो 30 यार्डाच्या आतमध्ये हवा आहे. तर हे तुम्ही अशा प्रकारे विचारायला पाहिजे, हे त्यांनी मला शिकवलं. बरोबर. मग थोडक्यात तुम्ही ते प्रश्न अशा प्रकारे विचारा की उत्तर जनतेला मिळेल. हां, एक्झॅक्टली. आणि तेच महत्वाचं, तिथनंच तुमचा इंटरेस्ट क्रिएट होतो. माझं बेसिक म्हणणं तेच आहे की जो लीड आहे, जो अँकर आहे ज्याला म्हणतो आपण, की तो, परत तोच मी शब्द वापरतोय, पण जो लीड आहे किंवा जो कॉलर आहे, तर त्या कॉलरचं कामच ते आहे की जे घडतंय ते सगळ्यांना दिसतंच आहे ना. समोर बॉलर पळत येतोय, तो दिसतोय, त्याने शॉर्ट बिल बॉल टाकलाय तेही दिसतंय, स्लिप लावलेली तेही दिसतंय, तर ते अजून खोलवता कसं येईल ह्याच्यावरती तुमचं लक्ष जास्त असलं पाहिजे. बरोबर आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात येते सर, की आता जे लीड असतात किंवा ज्याला कॉलर आपण म्हणतो, त्यांना एका वेळेस बरेचसे आवाज हे ऐकून स्वतःचं बोलणं हे मांडायचं आहे आणि कॉन्व्हर्सेशन लीड करायचं आहे. बरं, फक्त तिथे असणारे 3 लोकच नाही, तर तुम्ही म्हणालात की हेडसेट आहे, हेडसेटमधनं किती आवाज येतात तुम्हाला? बापरे, हेडसेटमध्ये कमीत कमी 5 ते 6 आवाज येत असतात. बापरे. मी मशीन, फोटो पण आपण दाखवूयात लोकांना. तर ते मशीन आत्ता तुम्ही जे पाहताय समोर, तर त्याच्या डाव्या हाताला उजव्या हाताला तुम्हाला 6-7 बटणं दिसतात. तर त्या बटनांमध्ये सर्वात पहिलं बटन असतं ते सेल्फ असतं. ओके. तुम्ही जो बोलताय तो तुम्ही तुमचा आवाज कितपत ऐकावा हे तुम्ही डिसाईड करू शकता. सर्वात पहिले एक गोष्टी लक्षात घ्या की दुकानाच्या दोन्ही साईडला हेडसेट आहे, म्हणजे हेडफोन्स लावलेले असतात. तर हे मशीन इतकं ॲडव्हान्स आहे की तुम्हाला हवं असतं की 6 आवाज येत आहेत, तर तुम्ही 3 उजव्या कानात घेऊ शकता, 3 डाव्या कानात घेऊ शकता. त्याला तशी सेटिंग्ज असतात. तुम्हाला वाटते की 5 इकडे पाहिजे, मला डिरेक्टर फक्त महत्वाचा आहे, तो फक्त राईटला पाहिजे, तुम्ही त्याचा त्या पद्धतीने सेटिंग करू शकता. म्हणजे या मशीनमध्ये तुम्ही तशी सेटिंग्स करू शकता. पण आता आणि त्यात तुमचा स्वतःचा आवाज असतो, त्यामुळे तुम्ही हे हवं त्याप्रमाणे सेट करू शकता. कोणत्या कानामध्ये कोण पाहिजे, का सगळीकडे सगळे पाहिजे, मग ते खूप चावचाव होते. त्यामुळे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून घ्यायला पाहिजे. तर मी तुला सांगत होतो त्या मशीन विषयी. पहिला आवाज तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर 2 बटणं असतात जी आपल्या बाजूला लोक बसलेत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायचा असतो, कारण हे एअरटाईट असतात. तू नॉर्मल असं बोललो तर काही ऐकायला येत नाही.
कारण इतकं कानाला बंद होतो बाजूचा आवाज, त्यामुळे त्या दोघांचा आवाज असतो. म्हणजे हे 3 झाले. त्यानंतर चौथा महत्वाचा आवाज असतो तुमच्या डिरेक्टरचा. जो डिरेक्टर बसलेला असतो त्याच्या रूममध्ये, ज्याच्या समोर जेवढे समजा 20, 25, 26 जे कॅमेरे आहेत ते सगळे त्याला दिसत असतात, आणि त्यातनं त्याचे इन्स्ट्रक्शन्स तो इतरांना देत असतो. इतरांना म्हणजे कोणाला, की जो खालती स्क्रोल पट्टी चालवतो त्याला, किंवा नंतर जो माणूस आपल्याला काही उद्याच्या मॅचचे एखादं टीजर देणार आहे त्याच्यावरती त्याची चर्चा चालू असते, तो कमीत कमी 6 ते 7 लोकांशी बोलत असतो. ते पण आपल्याला ऐकायला येतं. त्या 6-7 नंतर आपला पण नंबर असतो, 8 नंबर आपण तो मग सांगतो की आता हे येणार आहे आणि इतके सेकंद राहणार आहे. कारण ते येणार आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण त्याविषयी तुम्हाला बोलायचं. समजा आता अगदी साधं उदाहरण, उद्याच्या मॅचचं एक स्क्रीन येणार आहे, 2 टीमचे फोटोज येणार आहेत आणि त्याचं टायमिंग वगैरे लिहिलेलं असतं. तर ते येणार आहे हे सांगायसाठी, कारण माझा जो मुद्दा चाललाय तो मला संपवायला पाहिजे आणि मग स्क्रीनवरती येत आहे, त्यासाठी मी तयार पाहिजे. तर तो सांगतो की येणार तिथे. ते गेल्यानंतर तो सांगतो की बाबा हे 10, 9, 8, 7 त्याचा काउंटडाऊन चालू असतो की इतकाच वेळ थांबणार आहे. 10 सेकंदच आहे किंवा 15 सेकंदच आहे, तर त्याचा काउंटडाऊन चालू असतो. ज्यावेळेस ते समोर येतो तो काउंटडाऊन पण आपण ऐकत असतो. आपण बोलत असतो, तो आपला आवाज आपल्याला येत असतो. तो ज्यावेळेस काउंटडाऊन देत असतो त्यावेळेस त्याला कोणीतरी अजून एक काउंटडाऊन देत असतं की ते किती वेळ थांबणार आहे, ते तिथे चालू असतं. जर ह्याच्यामध्ये ही जी पट्टी आलेली आहे किंवा ते समोर व्हिज्युअल दिसत आहेत उद्याच्या मॅचचं आहे, त्याच्यामध्ये जर माझ्या प्रोड्युसरला वाटलं की त्याच्यात त्याचे इनपुट्स काही त्यांनी द्यायचे आहेत, समजा आता इथे आहे की बाबा ही धोनीची शेवटची मॅच असू शकते, तर मॅच आहे CSK, मी बोलतोय, टाइम सांगतोय, डेट सांगतोय, किती वाजता कुठे सगळे, पण तो सांगतोय मला की प्रोड्युसरचा आवाज, तो मध्ये 6वा आवाज प्रोड्युसरचा. म्हणजे आमचे 3 झाले, 4था झाला डिरेक्टर, 5वा पकडूयात आपण. 5वा आवाज प्रोड्युसरचा येतो. तो प्रोड्युसर मला सांगत असतो की मग ह्याची धोनीची लास्ट मॅच असू शकते, मग तेही मला ऐकायचं आहे. आणि त्यावेळेस मला त्याच्यामध्ये अजून ते ॲनिमेट करून, जास्त त्याच्यामध्ये अजून मसाला घालून, कदाचित आपण माहीला शेवटचं बघू शकतो या मॅचला, कुठेही जाऊ नका, उद्या हा सामना पहा, तोही मराठी समालोचनासह आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. त्यामुळे तो एक 6वा आवाज त्यामध्ये ॲड होतो. आणि हे चालू असताना ते काउंटडाऊन चालू होतो. काउंटडाऊन 3, 2, 1 म्हणेपर्यंत मला ते संपवावं लागतं, कारण जर ती स्लाइड गेली तर मी धोनीबद्दल बोलत असेल तर काही संदर्भच नाहीये, कारण धोनी ना टीव्हीवरती दिसतोय ना CSKची मॅच चालू आहे. त्यामुळे हे टायमिंग सांभाळायला तुम्हाला तो आणखीन एक 6वा आवाज त्याच्यामध्ये असतो. अजून एक 7वा आवाज त्याच्यामध्ये असतो, जो स्टॅटिस्टिशियनचा असतो. तो समजा बाउंड्री मारली तो सांगतो ही बाबा 100वी होती, 50 झाले तर किती बॉलमध्ये झाले ह्या IPL मध्ये, त्याच्या कारकिर्दीमधले दोन्ही तो सांगतो. IPL मध्ये 4थे, कारकिर्दीतले 15वे, आणि मग ह्या टीमच्या अगेन्स्ट त्यांनी किती केलेत, हे सगळे स्टॅट्स तुम्हाला येत असतात. मग त्यातले तुम्ही पिक करायला पाहिजे. जर माझं तू बघशील आता खूप सारे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, स्टार स्पोर्ट्सनीच केलेले असतात, कोणाचं 50 आहेत, कोणाचे 100 आहेत, तर त्यावेळेस शक्यतो माझा आवाज असतो आणि मी ती सिच्युएशन हाईप करतो. मग त्यामध्ये माझा काय तोंडपाठ नसतं ना की बाबा ह्याचे आज 50 झाले तर हे 50 किती 4थे 50 होते, मी यांच्या अगेन्स्ट 3रे होते आणि त्यांनी अशा स्टाईलने अजून 2 केलेत. हे सगळे तुम्हाला इनपुट्स येत असतात. ते ऐकून, आणि महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं, ह्या सगळं कॉन्व्हर्सेशन तुमचा एक प्रोड्युसर सोडला तर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये चालू असतं. अरे बापरे. आणि तुम्हाला डोक्यात घ्यायचं हिंदी इंग्लिश, ते ट्रान्सलेट करायचंय आणि मग तुम्हाला मराठी बोलायचंय. बापरे. फक्त प्रोड्युसर तुमचा असतो, तो जर नशिबाने तुम्हाला मराठी मिळाला तर तुम्ही खूप नशीबवान आहात. नाही तर बरेच वेळा हिंदी प्रोड्युसर सुद्धा असतो तुमच्यासाठी, तो हिंदीमध्ये बोलतो. तर ये इसका 5th टेस्ट 100 आहे, 5वी 100 करतोय तो कोसटीमधली, हे तुम्हाला डोक्यात ऐकून लगेच ट्रान्सलेट करून बोलायचं. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळे आवाज येत असतानाही तुम्ही काहीतरी बोलतच आहात. एक्झॅक्टली. त्यामुळे तुमचं डिलिव्हरी तुम्ही करतच असता, तुम्ही त्या चित्रांना खुलवत असता, त्याला अजून त्याच्यामध्ये जान आणत असता. कारण जे दिसतंय, पाय पुढे आलाय, उजव्या हाताने बॅटिंग करतोय, हेच मी जर सांगितलं त्यात मजा काहीच येणार नाही. त्यामुळे हे 7 आवाज ऐकायचे. त्यानंतर मला एक लेझी म्हणून बटन असतं त्या मशीनच्या सर्वात खाली, ते आहे. सर समजा आता एक बाउंड्री मारली आहे, त्यांनी सांगितलं की बाबा याची इतकी ही बाउंड्री होती अशा पद्धतीने, किंवा एक विकेट दाखवलेली आहे, समजा पुल करताना रोहित शर्मा मिड विकेटला कॅच आउट झालाय, तर मला माहिती आहे की बाबा 2 मॅच पूर्वी रोहित तिथेच आउट झाला होता तसा, तर ते लेझी बटन दाबून मी माझ्या प्रोड्युसर डिरेक्टरला सांगू शकतो की त्या मला वाटतं मागच्या वेळेस RCB बरोबर खेळताना पण रोहित असा आउट झाला होता, ते व्हिज्युअल्स मिळतील का,
तो म्हणतो ओके थांबा, तो त्याच्या स्टॅटकडे जातो, तिकडे बघितलं जातं की ते जुने आर्काइव्ह मधले व्हिडिओज आहेत का, मग तिकडनं आम्हाला कळतं की हो आहेत, आपल्याला ह्या बॉल नंतर मी दाखवू शकतो. तर मग तो बॉल चालू असताना मला बिल्टअप करायला लागतो की आपण मगाशी बघितलं मागच्याच बॉलला रोहित आउट झाला, पण 2 मॅच अगोदर तो आरसीबीशी खेळताना असाच आउट झाला होता, तर बघूया तो कसा आउट झाला होता. आणि हे बिल्टअप करणं माझं काम आहे. हे आल्यानंतर ज्यावेळेस व्हिज्युअल येतात त्यावेळेस आय विल थ्रो इट टू माय एक्सपर्ट. सर इथे आणि तिथे काय साधर्म्य आहे का, किंवा हा चुकीचा फटका आहे का, हा त्यांनी बंद केला पाहिजे का. मग तिथे एक्सपर्टचे इनपुट्स येतात की नाही ते तसं, ते त्याला जे काय वाटतं तो येतो. त्यामुळे हे सगळं तुम्हाला ना क्रिएट करावं लागतं. आणि हे क्रिएट करताना इतकी फ्लुएन्सी पाहिजे की बघणाऱ्याला वाटतं की हे फक्त माझ्यासाठी यांनी केलंय. बरोबर. कारण टीव्ही म्हणजे कसं असतं 1 to 1 आहे. हो, तुम्ही मला जरी पाहू शकत नाही, मी पण माझे किती व्ह्युअर्स आहेत मी कोणालाही पाहू शकत नाही, ते मला पाहू शकतात कारण मध्ये मध्ये आम्ही दिसतो, शोमध्ये आम्ही दिसतो. पण माझा जो व्ह्युअर आहे तो लहान मुलगा आहे का 90 वर्षाची म्हातारी आहे का 90 वर्षाचा म्हातारा आहे का 40 वर्षाचा तरुण आहे की कोणी कुठे ऑफिसमध्ये बसलंय का कोणी ट्रॅव्हलमध्ये बसलं, याची मला काहीच आयडिया नसते. बरोबर. पण सगळ्यांच्या दृष्टीने काहीतरी मला देता यावं हे माझे प्रयत्न असतात. क्या बात आहे. आणि सर मला या माध्यमातून सांगायचं आहे की ते तुम्ही खूप उत्कृष्टरित्या करता. कारण आता थोडक्यात सांगायचं झालं तर सर जसं म्हणालेत की क्रिएटिव्हिटी आणि मल्टीटास्किंग हे ज्यांना एकत्र जमू शकतं आणि स्पॉन्टॅनिटी हे सगळं ज्यांना जमू शकतं ते कॉमेंट्री करू शकतात. शक्य, हे अगदी बरोबर बोलला असतो. पण म्हणजे आता जे आपण पहिले जसं म्हणत होतो की पहिले आपण जसं म्हणत होतो कॉमेंट्री फार सोपी आहे, आता म्हणाल का सोपी आहे म्हणून? कमेंटमध्ये कळवा आम्हाला नक्की. राईट. तर पुन्हा त्याच विषयाकडे येतो. सर तुमच्या कॉमेंट्रीबद्दल बोलत होतो म्हणून काही गोष्टी ज्या जाणवल्या, मनापासून जाणवल्या, त्या स्वतःहून सांगतो. सर्वप्रथम सर तुमची जी कॉमेंट्री आहे ना, शब्द लिमिटेड असतात पण पुरेसे असतात. म्हणजे एखाद्या वेळेस आपण जेव्हा ऐकतो ना, कधी कधी काही, आता प्रत्येकाची एक स्वतंत्र शैली असते, काही जणांना एक्सप्लेन करायची सवय असते. तुमची शैली अशी आहे की तुम्ही मोजक्या शब्दांमध्ये त्याचा सार व्यवस्थितरित्या मांडता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता जेव्हापासून इन्फ्लुएन्सर्स किंवा बाकीची लोकं आलेली आहेत, अर्थातच त्यांच्यामुळे रीच वाढत आहे, पण त्यांना नॉलेज थोडंसं कुठेतरी तरी त्यांचं क्रिकेटचं लिमिटेड ऑब्व्हियसली असणार. तर ते एखाद्या वेळेस काही गोष्टी बोलत असताना मॅथचा फ्लो ज्या प्रकारे तुम्ही हाताळता आणि तो परत घेऊन येता ते खूप कौतुकास्पद आहे. खरं तर हे म्हणजे माझ्या मते मीच नाही, अनेक जणांना हे पोचवायचं असेल, मला ती संधी मिळते म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे. आणि सर अजून एक गोष्ट जी सांगावीशी वाटते की सर्वांसाठी ॲक्च्युली सरांचा जो आवाज आहे, आयडियल कॉमेंटेटरचा आवाज कसा असला पाहिजे तसा तुमचा आवाज आहे. म्हणजे त्याच्यात जी डेप्थ आहे, थोडासा हंबलनेसही आहे, मॉड्युलेशन आहे. म्हणजे आता समजा चौकार गेला, चौकार हळू आवाजात बोललेलं चालत नाही. एक्झॅक्टली. विकेट हळू आवाजात बोललेलं चालत नाही. पण एखादा मोठा प्लेअर गेला तर थोडासा आपल्याला शांतही राहायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आवाज, म्हणजे मी सर्वांना एक चॅलेंज देतो, आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा सरांना ऐकू किंवा या व्हिडिओमध्येही तुम्ही ऐकाल, आता ह्याच्यानंतर सर जेव्हा बोलतील 2 मिनिटं डोळे बंद करून ऐका आणि मग मला सांगा मी काय म्हणतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. तर या गोष्टी खरंच प्रकर्षाने जाणवल्या. सुदैवाने मला ती संधी मिळाली म्हणून मला ते बोलता आलं. तर सर अर्थातच या गोष्टी डेव्हलप करणं तुम्हाला वेळ तर लागला असेल, पण आज तुम्ही अनेक लोकांसाठी ती डेव्हलप करत आहात. सर्वप्रथम तुम्ही ती कशी डेव्हलप केली तेही सांगा आणि आज तुम्ही कशा प्रकारे समोरच्यांना मदत करत आहात डेव्हलप करायला त्याच्याबद्दलही सांगा. खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे तुझा हा. कारण हा जी माझी शैली आहे म्हण, किंवा थोडंसं मी त्यावरती अभ्यास जो केला होता, तर ती मी स्वतः ज्यावेळेस अगोदर मॅचेस पाहायचो टी व्हीवरती, तर त्यावेळेस मला कसं आवडेल, म्हणजे अजून देखील आजचीच गोष्ट आहे. आता मला थोड्या दिवसानंतर MPL हिंदी करायची आहे, तर सध्या मी मराठी करतोय आणि तिथं मला शिफ्ट करायचं. त्यामुळे मी कालचं जी मॅच झाली MIची आणि ही, मी घरीच होतो, तर मी म्यूट केली ती मॅच आणि मी पूर्ण मॅच हिंदीत केली एकट्याने. अच्छा. ती माझी म्हणजे होमवर्क जसं म्हणतोय. तर ही महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला उद्या जे करायचंय तुम्ही आज स्वतःहून करून बघितलं पाहिजे, तरच तुम्ही उद्या तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स येईल. तर
ही एक माझी एक स्वतःला सेल्फ मोटिवेशन म्हण किंवा स्वतःचा अभ्यास करायची पद्धत आहे. आणि दुसरं माझ्या डोक्यात हे होतं किंवा जेव्हा मी शिकलो हे, आणि यात म्हटलं आपण काय शिकलो, तर एक म्हणजे सार बोलतात ना असं की मॉरल ऑफ द स्टोरी इज की जर आता मी हे 1-2 ठिकाणी बोलून पण दाखवलंय की आपल्याकडे आता रोज संध्याकाळी मॅच असते 7:30ला. तुम्ही घरात आलात की टीव्ही चालूच असतो. तुमच्या 4-5 खोल्या असतात, त्या कुठल्या तरी एका खोलीमध्ये टीव्ही चालू असतो. घरातली बाई म्हणा किंवा पुरुष मंडळी सुद्धा किंवा लहान मुलं सुद्धा कोणतरी एक टीव्हीच्या समोर नसतं. सगळेच जण टीव्ही समोर अगदी 7:30 वाजल्यापासून 11:30 वाजल्यापर्यंत बसलेत. असं होऊ शकत नाही. काहीतरी स्वयंपाक चालू असतो, काहीतरी काम असतो, कोणतरी मग आजकाल तर असं झालंय की मल्टीटास्किंग, तुम्ही मोबाईलवरती स्क्रोल करता करता सुद्धा मॅच चालूच असते, कारण काय तेच बघायचं असं म्हटलं ना त्यामध्ये होतं. तर ह्या सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे कसं येईल किंवा मी असताना मॅच कसं बघतील ह्याच्यावरती मी जास्त फोकस करतो. त्यामुळे तू जो म्हणतोस की व्हॉइस मॉड्युलेशन आहे, आता समजा आता यांनी मी मगाशीच आता मी एकच शब्द तो कायम बोलतोय, यांनी आपटलाय त्यांनी धोपटलाय चौकार गेलाय. तर ज्यावेळेस हा बाउंड्री जाते, मी एवढं साधं बोललं तर कोणाला लक्षात पण येणार नाही. पण मी ज्यावेळेस असं म्हणणार यांनी आपटलाय आणि धोपटलाय चौकार आहे, 4 धावा मिळणार आहेत आणि वसूल करणार आहे 4 धावा, हे जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे, तर आवाज मोठा झाल्यानंतर ती बाई जर आत काही भात लावत असेल, कुकर लावत असेल, तर ती सोडून हा का बोंबलतोय, हा का ओरडतोय म्हणून बाहेर येऊन टीव्ही समोर थांबेल. जो मुलगा बाजूला बसलाय, खरं अभ्यास करत असेल, कॉपी करत असेल, तर तोही थांबेल, अरे याचा आवाज का वाढला, बघूया काय घडलंय. जो घरातला वडील माणूस किंवा जो आहे त्यांच्या हातात रिमोट असतो, जे आजोबा बघत असतील तर ते सुद्धा लगेच पोरांकडे बघतील, कारण त्यांनी तो टीव्ही लावलेला असतो ना, आणि तो टीव्ही त्यांनी लावलाय आणि 4 लोक बघायला येतात. त्यामुळे ते फुकटचं ते श्रेय ते घेऊन जातात की बघा माझ्यामुळे तुम्हाला कळलं ना, हे चांगलं आहे, काय शॉट मारला बघितला. तेही शिकवतात आपल्या नातवंडांना किंवा मुलाला किंवा बायकोला किंवा सुनेला, असं सुद्धा घडतं. त्यामुळे हे माझ्या डोक्यात कायम असायचं की विकेट जरी गेला, तसं तू म्हटलं थोडंसं लो झालं, पण लो जरी झालं त्यामध्ये महत्वाची विकेट आहे, मोठा धक्का आहे, मोठा मासा गळाला लागतोय, एक अजून गडी बाद होतोय, 19ला 2, तर हे पण अरे काहीतरी मोठा मासा मोठा गळाला, म्हणजे महत्वाची विकेट होती बरं का. तर मग तिथे सुद्धा तो ना अटेन्शन जो असतो तो लोकांचं खेचून आणणं, हे काम माझं आहे असं मला कायमच वाटत आलंय. त्याकरता मी थोडेसे जास्त एफर्ट्स देतो बरोबर इतरांपेक्षा. त्यामुळे कदाचित तू म्हणतोयस तसं मी बरी करत असेन कॉमेंट्री. सर तुम्ही फार मॉडेस्ट होताय, बरी कॉमेंट्री हे तर म्हणजे पेक्षाही दिग्गज लोक आहेत, त्याबद्दल वाद नाही ते जर नक्कीच. परंतु मराठी समालोचन आम्ही जे पाहतो, इनफॅक्ट मी सर्वांना सांगीन की जिओ हॉटस्टार वरती आपण काही रील्स सरांच्या आपण आयडीशी कोलॅबोरेटेड पाहू शकतो. प्रियांश आर्याचा शतक असेल किंवा काही सरांच्या प्रोफाईलवरती त्या आहेत, त्या बघा, तुम्हाला कळेल मी काय म्हणत होतो ते, किंवा सर काय म्हणत आहेत ते तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे कळेल. पण अजून एक गोष्ट सरांबद्दल सांगायची, आता सर बोलतानाही बोलले की मराठीच नाही तर हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये सरांनी कॉमेंट्री केलेली आहे. तिन्ही भाषांवरती अर्थात तुमचं प्रभुत्व आहे. तर जो 3 भाषांवरती प्रभुत्व असतं, मागून इनपुट्स तर वेगळ्या भाषांमध्ये येतात, तर त्या पॉइंटला या भाषेचा शब्द इकडे एखादा न येऊ देता कॉमेंट्री करणं हे किती अवघड असतं. हो, हे खूप अवघड आहे. ही टास्क खूप मोठी आहे, कारण बरेच मंडळी आता जे करतात तिन्ही भाषामधले, तर ते काही शब्द असे असतात ना, हिंदीमधले मराठी येतातच, मराठीतले शब्द हिंदीमध्ये येतातच. पण तुम्ही काय मी काय मोठं गोष्ट करतोय असं नाही, खूप लोक हे करतात, पण ते तुमच्या डोक्यात असायला पाहिजे की मला आत्ता कुठच्या भाषेत बोलायचंय आणि त्या भाषेमध्ये सोपं कसं करता येईल. जसं तू मगाशी म्हणालास की माझी कॉमेंट्री किचकट वाटत नाही, सोपी वाटते आणि कमी शब्दातली वाटते. तर कदाचित हेच माझं एस्केप असेल की मी फाफट पसारा लावत नाही, मी शॉर्ट आणि क्रिस्प ठेवतो, त्यामुळे मी तेच शब्द येतात बरोबर आणि मला जे बोलायचं ते सगळं बोलून जातो बरोबर. तर तो मला वाटतं कदाचित त्याच्या मागचं गिमिक रिझन असेल. पण जर एका भाषेमध्ये म्हणजे आताही आपण जेव्हा बोलताना किती इंग्लिश शब्द माझ्याकडनं आले, हे ऑन एअर करताना फार अवघड असतं, कारण ऑन एअर एक शब्द गेला की तो परत नाही घेत आहे. तर मग या पॉइंटला तुम्ही कसं ट्रेन केलं स्वतःला की भाषा जर आता सुरू आहे, मराठीमध्ये मी करत आहे, तर काही शब्द तर ठीक आहे, म्हणजे दुग्ध शर्करायुक्त शीतगुणपेक्षा आईस्क्रीमच म्हणायला बरं पडतं, पण बरेचसे शब्द असे जे नव्याने कळतातही आणि त्याच्यामुळे ती इफेक्टिव्हही वाटते कॉमेंट्री. तर ते कसं काय साधता तुम्ही? ते अगदी तुम्हाला कायम यू हॅव टू बी ऑन युअर टोज.
तरच ते शक्य आहे. कारण कुठंतरी असं छोट्या मेंदूला कायम सांगावं लागतं एक कप्प्यात की नाही आता मराठी आहे, मराठी 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 मराठी. म्हणजे 5 ओव्हरची आम्ही तिथेही तेच बोलतो की माझी स्टिंट संपली आहे. म्हणजे काय, माझे 5 ओव्हर संपलेल्यात, मी बाहेर येतो. मी बाहेर आल्यानंतर मी क्रिकेट बघत पण नाही, कारण माझ्यासमोर टीव्ही नसतो आणि आमच्या स्टुडिओत आम्ही फिरत असतो. मग जेवायला जा कुठेतरी, मग कॉफी प्यायला जा किंवा बाजूला जाऊन ह्याच्यामध्ये बस. तिथे बसल्यानंतर ज्यांच्या बाजूला बसतोय तिथे हिंदीच बोलतो, इंग्लिशच बोलतो, कारण तीच मंडळी आजूबाजूला असतात. पण जेव्हा तुम्ही स्टुडिओचा दरवाजा तुमच्या उघडता, आत जाता, त्यावेळेस परत तुम्हाला मराठीवरतीच यावं लागतं. ती 5 ओव्हर 6 पंचे 30 बॉल, वाईड नो बॉल नाही पडले तर 30, नाही तर ते 40ही होतात. तर ते 40 बॉल तुम्हाला मराठीमध्येच बोलायचे. बरोबर आहे. हे डोक्यात ठेवायला लागतं. आणि म्हणजे माझी जबाबदारी ही आहे की माझ्याबरोबर जे एक्सपर्ट आहेत ते जर जात असतील कुठे सोडून, तर त्यांना परत धरून आणायला लागतं. मराठी 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 मराठी. म्हणजे आम्हाला आजकाल BCCIचे असे लेखी आम्हाला 2-3 वर्षापूर्वी आलं ते की आपण बॅट्समन म्हणू शकत नाही, कारण आजकाल मुली सुद्धा क्रिकेट खेळतात, त्या सुद्धा. त्यामुळे बॅटर हा शब्द यायला पाहिजे. तर ते बऱ्याच वेळा समोरच्याकडनं होतं बॅट्समन, मग 4 वेळा बॅटर आपण त्याच्यासमोर म्हणायला लागतं, त्याला त्या मार्गावरतून आणावं लागतं. त्याकरता तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की तुमच्याकडनं चूक होते. बरोबर. ते तुम्ही रिअलाइज झालं तर तुम्ही दुसऱ्याची चूक सुधारू शकाल. चूक असं म्हणता नाही येणार त्याला, पण ते सुसूत्रबद्धता त्याच्यात येत नाही. मग ते मराठीमध्ये मग खूप जर हिंदी शब्द यायला लागले तर मग तुम्ही वाहवत जाता. त्याकरता डोक्यात ठेवावं लागतं की मला आता हे स्टिंट मराठीत करायचे. स्विच ऑन स्विच ऑफ करायला लागते पर्सनॅलिटी, खूप करायला लागतं. आणि एका मॅचमध्ये बरेचदा होतं, कारण 5 ओव्हरच्या स्टिंट नंतर पुन्हा बाहेर जाता, पुन्हा आत येता, पुन्हा बाहेर जाता, पुन्हा आत येता. अगदी बापरे. इम्पॅक्ट प्लेअर आपण म्हणतो, कॉमेंटेटर मध्ये खरं इम्पॅक्ट प्लेअर रूल पाहिजे होता, नाही का? आणखीन त्रास झाला असतो मग कोणाचं कधी काय टेकओव्हर करायचं. राईट 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 राईट. सर, पण आता एक म्हणजे खूप एक प्रश्न जेन्युइनली वाटतो की आता मराठीमध्ये खूप चांगलं वाटतं जेव्हा आपण ऐकतो आपल्या भाषेमध्ये. आज जेव्हा तुमच्या सर्वांकडून क्रिकेट ऐकायला मिळतं, म्हणजे ही हॅज इट अ ब्युटिफुल 4 पेक्षा याने सुंदर चौकार मारला, हे जेवढं कानांना सुखकर वाटतं ते दुसरे कुठल्याच भाषेत वाटणार नाही. बरोबर. पण सर, आता मराठी समालोचन जे आहे, मराठी कॉमेंट्री आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेचा वापर होतो. तर कुठेतरी प्रमाण भाषेचा वापर जास्त झाल्यामुळे गावाखेड्याकडचा कनेक्ट थोडासा कमी होतोय असं तुम्हाला वाटतं का? 2 गोष्टी आहेत. मी तुला म्हणजे मी स्वतः अनुभवला किस्सा पण सांगतो, पण त्याच्या अगोदर ही गोष्ट सांगतो की आपल्याकडे असं बोललं जातं की ही पुणेरी मराठी आहे. म्हणजे तो खोचक शब्द आहे खरं पाहायला गेलं तर, पण म्हटलं जातं की हे पुणेरी मराठीतले तुमची कॉमेंट्री असते. पण हे करताना म्हणजे मी पुण्याचा आहे हे तिथे किती लोकांना माहिती पण नाहीये, कारण मी ज्या पद्धतीची कॉमेंट्री करतो ती त्यांना पुणेरी वाटत नाही. कारण मी परत म्हणेल की मी फापट फसारा लावत नाही, मी थोडक्यात बोलतो, काय घडलंय काय नाही घडलंय ते सांगतो. शॉट चांगला आहे, उंची अंतर आहे 6 आहे. तर ह्याच्यात तुम्ही पुणेरी, सोलापुरी, कोल्हापुरी, अजून कुठली भाषा म्हणूच शकत नाही किंवा कोकणी बोलूच शकत नाही. तर ह्याच्यातनं तुम्हाला जज पण करता येत नाही, जो की एक बरोबर इंग्लिश शब्द इथे हेच होतं की यू कॅनॉट जज हिम की ही कुठनं आलेली व्यक्ती आहे. बरोबर. त्यामुळे तिथं मी सोयीस्कररित्या बाहेर पडतो, त्यामुळे कदाचित माझ्याकडे जास्त गोष्टी येतात. आणि दुसरा तुझा एक मी स्वतः अनुभवला किस्सा सांगतो. मी गोव्याला जात होतो, तो दहिवळीच मला वाटतं त्या गावाचं नाव आहे, मी जर विसरत नसेल तर. दहिवळी जाताना असं थांबलो, चहा प्यायला म्हणून बाजूला बसलो. आम्ही मित्र होतो आणि सगळे आता आम्ही गोव्याला जाणार होतो, बुक केलं होतं रिसॉर्ट. तिथे समोर बीच होता, असं म्हणतो दादा तिथे आपण क्रिकेट खेळू आणि मग तू कॉमेंट्री कर. तर म्हणून एक होऊन जाऊ दे आता. तर असं आमचं आम्ही बसलोय चहा प्यायला, आजूबाजूला कोण आहे आम्हाला काही म्हणजे गरज पण नव्हती जाणून घ्यायची किंवा आमचं लक्षही नव्हतं. पण तिथे शाळेची मुलं होती बरीचशी, शाळेची मधली सुट्टी झाली असेल कदाचित. तर मी बोलता असं 2-3 शब्द कॉमेंट्री, माझे जे डायलॉग होते जे मी मारतो ते मारले. तर एक मुलगा माझ्याकडे आला, छोटा मुलगा होता, 5वी 6वीत असेल. हाताला त्याचे बँडेज होतं, इथे लावलेलं होतं. मला येऊन मागणं असं हात लावून म्हणतो, तुम्ही निलेश नातू आहे का? मी दचकलोच. मी म्हटलं, आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सकडे पाहिलं, म्हटलं यांचाच उद्योग असणार आहे काहीतरी, उगाच कोणतरी चांगला असणार जाऊन छेड त्यांना, तो निलेश नातू आहेत, कारण सवय असते ना, ते स्टारमध्ये काम करतात ते असं तसं. मी त्यांच्याकडे म्हटलं कोण आहे, म्हटलं असं. पोरं म्हणतात आम्हाला माहिती नाही कोण आहे. म्हटलं नाही रे, कोणी सांगितलं म्हटलं तुला?
नाही नाही म्हणजे तुमचा आवाज ऐकलाय मी, ओळखतो तुमचा आवाज, तुम्ही स्टारवरती कॉमेंट्री करा मराठीमध्ये, मी ओळखलाय तुमचा आवाज. म्हटलं हो, म्हटलं ये, म्हटलं एवढा त्यांनी कॉन्फिडेंटली मला मस्त. सांगितलं. म्हटलं हो हो मी करतो म्हटलं कॉमेंट्री. नाही तुमचा आवाज ऐकला सर, मस्त कॉमेंट्री, मजा येते. म्हटलं तुझ्या हाताला काय झालं रे? तू म्हटलं तू क्रिकेट खेळतोस का? कारण क्रिकेट खेळणारी व्यक्ती थोडंफार जरी खेळत असेल ना तरच ती एवढी अटॅच्ड होते आणि मग त्याच्या तुम्ही पडद्याच्या मागे कोण आहे हे जाणण्याचा तुमचा प्रयत्न असतो. कारण बरोबर. तुम्हाला जर एखादी गोष्ट भावली तर मग तुम्ही त्याच्यात जास्त इंटरेस्ट घेता. म्हणून मी त्याला म्हटलं तू खेळतो का क्रिकेट? ते दहिवली गावातलं कोकणातलं एक छोटंसं गाव. तर त्या मला म्हटलं हाताला काय आलं? तर माझं वेव फाटलंय, कॅच घेताना वेव फाटलं, हे त्याचे शब्द होते. म्हणजे आज आपण म्हणतो गावखेडं हे थर्ड टायर सिटी वगैरे, तसं काहीही राहिलेलं नाही. ही पोरं एवढी ॲडव्हान्स आहेत आणि सगळ्याच्या हातात आजकाल मी म्हणतो मोबाईल म्हणजे टीव्हीच आहे. तर म्हणतो मी टीव्हीवरती मोबाईलमध्ये पाहतो म्हणतो. लगेच त्यांनी मला जिओ हॉटस्टार उघडून दाखवलं आणि माझे 2 रील त्याने सेव्ह केले होते, ते पण मला दाखवलं. हे बघा तुम्ही म्हणे. ही पोरं आजकाल एवढी पुढे गेलेली पोरं आहेत, तर ते तिथे ते मराठी त्यांना आवडतं. कारण जसं मी परत म्हटलं की फापट पसारा तुम्ही जर लावलात नाही ना तर मग तुम्ही जज नाही होत. जे घडतंय ते थोडक्यात सांगून तुम्ही मोकळे व्हा. मग तुम्ही पुण्याचा असा, कोल्हापूरचा असा, सोलापूरचा असा, मुंबईतले अगदी मेट्रोपॉलिटन मधले असा, तुम्ही जज नाही होणार. बरोबर. पण सर ही खरं पावतीच आहे तुमच्या कामाची की एक लहान मुलगा, तुम्ही कुठे चाललात तुम्हालाच माहिती नाही, तुम्ही कुठे थांबणार आहात, तिथे तो येऊन तुम्हाला सांगतो. एक्झॅक्टली, नाव घेऊन सांगतो. म्हणजे तुमचा प्रवास स्टार पासून सुरू झाला, आज ते जिओ हॉटस्टार झालेला आहे. या पूर्ण प्रवासाची पावती खरं ही आहे, राईट? सर आता आपण म्हणालो की जिओ आलं, हॉटस्टार आलं, यांनी मराठी समालोचनासाठी खरंच पुढाकार घेतला, आनंद आहे घेतला, अर्थात तो पुढेही घ्यावा सगळ्या याच्यासाठी अशी इच्छा आहे. पण हे जे मर्जर झालेलं आहे, खूप मोठं मर्जर आहे स्पोर्ट्स वर्ल्डसाठी, आणि तुम्ही कुठेतरी एक त्याचा आतून तुम्ही ते पाहिलेलं आहे की काय झालंय, कसं झालंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी मोठी खरी गोष्ट आहे आणि मोठी गोष्ट आहे की एक मोठी कंपनी उदयास आली आहे. म्हणजे डॉमिनन्स दाखवू शकतात त्याच्या पुढे जिथे पण आहे. आत्ताचीच गोष्ट जर घ्यायचं झालं तर आत्ता भारत जात आहे इंग्लंडला टेस्ट मॅच खेळायला, तर ते खरं सोनी स्पोर्ट्सकडे आहे. पण ही काल परवाचीच गोष्ट आहे, तर त्याचे डिजिटल राईट सगळे जिओ स्टारकडे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईलवरती देखील हे मॅचेस पाहू शकता. ज्यांच्याकडे सोनी लिव्ह चॅनल होतं ते तिथे पाहू शकतात, पण सोनी लिव्ह जर 10 लोकांकडे असेल तर आजकाल जिओ हॉटस्टार 1000 लोकांकडे. मग ही मोठी तफावत आहे. तर तिथे देखील हे मर्जरमुळे ही एक मोठी गोष्ट झाली. पण माझ्या बाबतीत पर्सनली बोलशील तर तिथनं जिथे मी स्टारमध्ये ज्या पद्धतीने काम करत होतो किंवा ज्या लोकांबरोबर काम करत होतो तीच लोक काही अंशी इथे आलेली आहेत. पण तिथे आम्ही 4 होतो, तर आता आम्ही 8 झालो. तर 8 झाल्याने झालंय काय, यू हॅव टू बी ऑन युअर टोज. प्रत्येक मॅच तुम्हाला शेवटची मॅच म्हणून मी जरी असं करतो की ही माझी शेवटची मॅच आहे, मला ते 100% द्यायचंच आहेत. मग ते तुम्ही टायमात जाणं असो किंवा तुम्ही तुमच्या स्टिंटच्या अगोदर जाणं असो किंवा तुम्ही अभ्यास करणं असो, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मी जास्त फोकस करायला लागलो. कारण आमच्याकडे कसं असतं की मॅचच्या मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट खूप येतात. हो, आणि ते स्पॉन्सर्स असतात, त्या स्पॉन्सरचं एक ठराविक स्क्रिप्ट असतं. ते शब्द इकडचे तिकडे जर का एखादा झाला तर लगेच तुम्हाला वरनं मेल येतो, आणि मेल आल्यानंतर म्हणजे तंबी तुमच्यावरती, कारण ते तुम्ही करू शकत नाही तसं. त्याकरता मग ते प्रिपरेशन करून देणं, तो प्रिंटआउट तुम्हाला मिळतो मॅचच्या पहिल्या दिवशी, आणि ही टुर्नामेंट चालते 60, 65, 70 दिवस. हो, 60-70 दिवस कागद सांभाळणं आलं, मग ते प्रिंटआउट, त्याच्यात चेंजेस होतात की पहिल्या सेशनमध्ये हे, मग सेकंड सेशनमध्ये, मग त्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्याच्यासाठी तुम्ही किती प्रिपेअर स्वतःला करता ते तुम्हाला हेल्प करतं. आणि ते जिओमध्ये आल्यानंतर सुद्धा मला तेच मदत त्याची झाली आहे की तुमचं प्रिपरेशन किती आहे आणि कशा पद्धतीने. पण ऑब्विसली जर तो म्हटलास 2 कंपनी ज्यावेळेस मर्ज झाल्यात त्यावेळेस हे खूप मोठं झालं आहे, वास्ट झालं आहे अजून, आणि थोडासा फायदा होईल ह्याच्याबद्दल वाद नाही, कारण जास्तीत जास्त इव्हेंट्स येतील. बरोबर, नक्कीच. आणि त्याचा रिझल्ट दिसायलाही लागलाय, व्ह्युअरशिपही आपण आता बघतोय. जेव्हापासून लोकल लँग्वेजेस या 2 प्लॅटफॉर्म मर्ज झाल्याच्या नंतर त्याच्यावरती येत आहे खूप व्ह्युअरशिप. यंदाचा IPL तर हिट आहे, मी तुला सांगतो. मी लोकांना सुद्धा खरं तुझ्या माध्यमातून मला रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे. खूप सारी लोक अशी आहेत की मला माहिती आहे गेल्या तुम्ही घरी ज्या टी व्ही लावता तो हिंदीमध्येच असतो किंवा इंग्लिशमध्ये असतो, जे चांगले शिकले सवरलेली लोक आहेत, किंवा मला वाटतं काही लोकांना लाज वाटते
जर तुम्ही बाहेर 4 लोकांच्या TV लावलाय तर ती कॉमेंट्री जर तुम्ही तुझ्या मातृभाषेत मराठीमध्ये लावली तर 4 लोकांचा बघायचा दृष्टिकोन तुमच्याकडे काय आहे, मला काय म्हणतील असं कुठेतरी डोक्यात येतं, म्हणून तुम्ही हिंदी इंग्लिशकडे शिफ्ट होता. तसं कृपया करू नका असं माझं म्हणणं आहे. मला अगदी कळकळीची हात जोडून विनंती आहे, तुम्ही एखादी ओव्हर तुमच्या मातृभाषेत ऐका. मजा नाही आली तर आम्हाला तुम्ही रिप्लाय करा. म्हणजे मीच सगळ्या ठिकाणी आहे, माझं इन्स्टावरती असतो, किंवा तुम्ही स्टारकडे जाऊन सुद्धा सांगू शकता की हे चांगलं होतं, हे वाईट होतं. यानी होईल काय, आम्हाला इम्प्रूव्ह करायला संधी मिळेल. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रात या सगळ्यांची हेड ऑफिस आहेत. महाराष्ट्रामध्ये मी अगदी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो की काम करणारे 80 लोक मराठी लोक आहेत तिथे, जिथे मी आत्ता काम करतोय. त्यामुळे सगळ्यांना ते आवडतं, मराठीमध्ये काही घडतंय. म्हणजे आमच्याकडे जिथे आमचा स्टुडिओ आहे, जिथे आम्ही कॉमेंट्री करतो, त्याच्या आजूबाजूला खूप चहलपहल असते. कारण काम करणारे लोकांना वाटतं की आपली लोक आहेत, आपली लोक काय करतात. म्हणजे आम्हाला हे मी बोलायला नाही पाहिजे, पण काही गोष्टी जर आम्ही मागितल्या ना, आम्हाला अशा पटकन मिळून जातात की आपली लोक आहेत, आपल्या लोकांना. म्हणजे तो प्रिंटआउट असो, पाण्याची बाटली असो किंवा कॉफी मागितली असो, पण ते पटकन आमच्याकडे येतं. कारण त्यांना ती आत्मीयता असते की आपल्या भाषेत काहीतरी घडतंय, आपण सपोर्ट केला पाहिजे. तसंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही देखील आपल्या भाषेतल्या गोष्टी जास्तीत जास्त ऐका, पहा. याच्याने पुढे जाऊन ते एक स्टँडर्ड होईल की मराठी पण भारी असतं बरं का, मराठीमध्ये पण गोष्टी चांगल्या होतात. मग हिंदी आहेच आहे, इंग्लिश आहेच आहे, मग ते पण मराठी का नाही. म्हणजे जर कम्पेअर करायचं झालं तर हरियाणवी आहे, भोजपुरी आहे, पंजाबी आहे आणि बंगाली. ह्या बाबतीत बंगाली सर्वात पुढे, भाषेच्या बाबतीत म्हटलं तर बंगाल सर्वात पुढे. कारण दुसरं असं, म्हणजे हेही मी बऱ्याच वेळा बोलतो की महाराष्ट्रातली जनता ही शिकली सवरलेली आहे. त्यांना हिंदी कळतं, इंग्लिशही कळतं, त्यांना मराठी पण कळतं, काही अंशी पंजाबी हरवाणी पण त्यांना कळतं, कारण हिंदी चांगलं आहे आपलं. त्यामुळे मग त्यांच्याकडे ऑप्शन आहेत. पण इतर भाषांत म्हणाल त्या लोकांकडे ऑप्शन नाही आहेत, कारण ते विशेष शिकलेले नसतात. त्यामुळे मग ते स्टिक टू देअर ओन लँग्वेज. पण आपण तसं न करता आपण सुद्धा आपल्या भाषेला थोडंसं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. अगदी खरं बोललात सर. आणि मी सर्वांना खरंच आवाहन करीन, मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये आपला खेळ सर आणि त्यांच्यासोबतची सगळी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्याला आपली भाषा निवडायची आहे, जी आपल्याला जन्मतः मिळालेली आहे. राईट. आणि जर कदाचित एक गोष्ट अजून मला सांगायची, ते मीम जे चालतात तर त्या लोकांचे मला खरं आवर्जून आभार मानायचे की थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अशा क्लिप करून जे काय बनवून, मेहनत आहे तुमची त्यामागे किती, हे नक्कीच मला माहिती आहे. माझ्याच जे शॉर्ट्स असतात किंवा रील्स असतात त्याला 17.5 आणि 18 लाख त्याच्यामध्ये व्ह्यूज आहेत, लाईक्स आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. पण ह्या गोष्टी तुम्ही आमच्यासाठी करताय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. येस. खरंच त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण निस्वार्थीपणे तुम्ही मराठी समालोचनासाठी कामं करतात, जेव्हा की ते ऍक्च्युली मीम पेजेस आहेत. राईट. खरंच मोठी गोष्ट आहे. आणि तसंच सपोर्ट मिळत राहू, कारण पुढे जाऊन जसं सरांनी आता ICC टुर्नामेंट्स बरेच केलेले आहेत, म्हणजे T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप, लिस्ट खूप मोठी आहे. त्या लिस्टमध्ये बायलॅटरल्सही ऍड झाली पाहिजे मराठीमध्ये. आणि ती तेव्हाच होईल जर तुम्ही आणि आपण सर्व सरांची कॉमेंट्री मराठीमध्ये ऐकू. हो ना सर? अगदी खरं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची, म्हणजे की स्टारची किंवा जिओ स्टारची मशिनरी एवढी चांगली आहे, सगळ्यांचीच आहे, की कुठल्या भागात कुठच्या भाषेवरती जास्त लोकांनी क्लिक केलंय किंवा कुठे ऐकलं जातं हे नंबर्स येतात. म्हणजे ते नंबर्स खरे असतात. असं नाही की उगाच हवेत गोळीबार केलेला असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही बघता की तिथे उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये जो नंबर असतो की 30 करोड, 40 करोड, 50 करोड, तो क्युम्युलेटिव्ह असतो. तो फक्त हिंदीसाठी, फक्त इंग्लिशसाठी नसतो. तर हा सामना किती लोक पाहतायत. पण आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही जातो आमच्या स्टुडिओमध्ये, तर बाजूला जी मशिनरी असते त्यावरती आम्हाला दिसतं की मराठी एवढं आहे, हरियाणवी एवढं आहे, पंजाब एवढं आहे. आणि भारतातल्या कुठल्या भागात तो डार्क स्पॉट होतो, त्या भाषेला एक रंग असतो. तसंच समजलं जातं की इथे हे जास्त चालतं, इथे तर महाराष्ट्रामध्ये मराठी चालतंय, असं नाही की चालत नाहीये. तुम्ही खूप सारी त्याला म्हणजे प्रेम देताच आपल्या भाषेला, पण जेवढं अपेक्षित आहे तेवढं नाहीये. ते तुमच्याकडनं मी खरं रिक्वेस्ट करतो. नाही, नक्कीच. आणि सर नक्कीच याला प्रतिसाद मिळेलच, कारण की आपली मातृभाषा आहे, लोक त्याला सपोर्ट करतीलच. आणि कुठे ना कुठेतरी तरी मी परत सर्वांना सांगेन, आपण सरांचे इन्स्टा हँडल्स जे आहेत ते मेन्शन करूया खाली डिस्क्रिप्शनमध्ये, मी देतो. जाऊन तुम्ही स्वतः बघा
त्यांचे छोटे छोटे क्लिप्स जिओ सोबत कोलॅबोरेटेड आहेत, जिओ हॉटस्टार सोबत. स्वतः तुम्ही बघा, तुम्ही ऐका आणि मग तुम्ही निर्णय घ्या मराठीमध्ये ऐकायचं की नाही. राईट सर, खरं तुमच्याशी ही चर्चा आहे, क्रिकेटबद्दल चर्चा आहे. जसं पुलं म्हणून गेलेत ना, क्रिकेट हा खेळायचा नाही बोलायचा विषय. तर खरं चर्चा थांबवायची अजिबात इच्छा होत नाहीये, परंतु आपण तात्पुरती ही चर्चा थांबवत आहोत. पण काही रॅपिड फायर प्रश्न तुमच्यासाठी आहेत. माझा अभ्यास म्हणजे आता सर काय तुम्ही 11-12 आवाजांमध्ये तुम्ही तुमचा आवाज जर व्यवस्थित मांडू शकता तर हे तर तुमच्यासाठी म्हणजे बाय हात काय केलंय. चला होऊन जाऊ दे. काय प्रश्न आहेत बघूया. सर आता एक साधारण 4-5 वर्षांची तुमची कारकीर्द आहे समालोचन करतानाची, त्यातली सर्वात अविस्मरणीय मोमेंट हे आता जसं झालं सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता होता? थोडा टफ आहे, 2-3 आहेत, पण वर्ल्ड कप फायनल मी म्हणेन. ज्या वेळेस रोहित आणि विराटची गळाभेट झाली होती त्यावेळेस मी माईकच्या मागे, त्याचंही मीम खूप चालत, ते पण एक जवळपास 25-30 लाखापर्यंत ते पोहोचलेलं आहे. तर त्यावेळेस जो माझा डायलॉग होता तो खूप फेमस झाला होता, तुझी परमिशन असेल तर तो मी एक त्याची झलक लोकांना त्यावेळेस मी बोललं असं होतं आणि घडलं पण होतं. ती अखंड टुर्नामेंट रोहित स्वतःच्या 50साठी 100साठी खेळला नव्हता त्यावेळेस. तेव्हा मी थोडंसं मागे पुढे होईल, कदाचित थोडं मी विसरेन, प्रयत्न मी करतो. तर मी असं काही बोललो होतो की म्हटलं भूक असते तेवढं खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती, आणि काही वेळा स्वतःचं पोट मारून दुसऱ्यासाठी अन्न देणं किंवा त्याला वेळ देणं ही आहे संस्कृती. आणि ह्या संस्कृती प्रचिती आपल्या कर्णधारांनी आपल्याला रोहित शर्माने दाखवली होती. कारण स्वतःच्या 50साठी कधी खेळला नाही, 100 नाही झाले म्हणून कधी नाराज झाला नाही. आणि मग ते घडत होतं, तो भेटत होते, ते दोघं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, ते दोघं रडत होते, रोहित आणि विराट त्या जिन्यावरती उभे होते. तर त्यावेळेस हे माझ्या डोक्यात आलं, म्हणजे माझ्याकडे लिहिलेलं असतं, डायरी माझी पण आहे, ती 30-40 पानं भरलेले आहेत, पण कधी कुठं कसं वापरायला पाहिजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर ते अपसूक आलं, त्यामुळे ती माझी सर्वात चांगली मुवमेंट होती. क्या बात आहे सर, काय वर्णन आहे. पण हे म्हणजे एका क्रिकेटच्या त्या मुवमेंटला तुम्ही संस्कृतीशी ज्या प्रकारे जोडलेलं आहे हे डायरीमध्ये लिहून तर होणं शक्य नाहीये. नक्कीच तुमच्या डोक्यातही असलं पाहिजे, पण दॅट वॉज माय फॅब मुवमेंट. येस. आणि अजून एक मोमेंट सर, म्हणजे मी सांगतो जी मला आठवते, जेव्हा रोहित शर्मा वर्ल्ड कप झाल्याच्या नंतर हात जमिनीवरती आदळत होत, ती जी क्लिप होती तुमची, ती माझ्या अजूनही इथे आहे, पूर्णपणे आहे. सरांच्या इन्स्टा हँडलवरती ती आहे, ती जरूर बघा तुम्ही. नाही ती मॅचच तशी होती, तो मोमेंटच तसा. अगदी 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 नक्कीच सर. सर आता इतक्या लोकांसोबत तुम्ही आता कॉमेंट्री केलेली आहे, तुमची बेस्ट पार्टनरशिप कोणासोबत झाली आतापर्यंत? तसं म्हणायला गेलं तर 2-3 आहेत. एक तर सर्वात पहिले संदीप पाटील सरांबरोबर मला खूप मजा यायची, कारण संदीप पाटील सर सुद्धा थोडक्याच बोलायचे पण ते टू द पॉइंट असायचे. त्यानंतर अमोल मुजुमदार बरोबर माझं खूप केमिस्ट्री आमची छान होती. अमोल आणि मी एकमेकाला चांगलं ओळखायचो आणि आम्ही सुरुवातीची आणि शेवटची ओव्हर आमच्याकडेच असायची, त्यामुळे आम्ही प्रिपरेशन करून यायचो आणि मग चढावड असायची की तू डायलॉग जास्त मारतो का मी मारतो. त्यामुळे अमोल मुजुमदार आता भारताचे वुमन्सचे कोच आहेत, त्याच्यावर आहे. आणि साध्य परिस्थितीत म्हटलं तर आदित्य तरे बरोबर मजा येते काम करायला. ओके सर, आता असं कधी झालंय का की बोलायचं वेगळं होतं, बोललात वेगळं? ह्याच्याबद्दल मी बोललोय खरं, हेच मी आता बनणार आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली नावाच्या बाबतीत ना मी खूप खराब आहे, नावं घेण्याच्या बाबतीत. तर मुंबईचा एक प्लेअर होता ऋतिक शौकीन. तर ऋतिक शौकीन होता, तो स्पिनर होता. मी त्याला अख्खं टुर्नामेंट ऋतिक रोशनच म्हटलं आणि प्रोड्युसर पण मला थांबवायचा नाही, कारण ती मजा वेगळी यायची. म्हणजे ऋतिक आला की ऋतिक रोशन आता गोलंदाजीसाठी येतोय आणि मारवर जर अमोल असेल तर अमोल जोरात ऑन एअर हसायचा, त्यामुळे ती मजा वेगळी यायची. तर त्यामुळे मला त्यांनी कधी करेक्ट नाही केलं. मी ऋतिक शौकीनला ऋतिक रोशनच तो अख्खा सीझन म्हणत आलो, त्यामुळे तशी गडबड ती एक झाली होती. मी म्हणून ऋतिक शौकीनला तुम्ही रोशन केलं. कारण ऋतिक म्हटलं की आपल्याला रोशनच आठवतं, त्यामुळे ते असं डोक्यात बसलं होतं माझ्या. बरोबर. सर असं कधी झालं का की आता आपल्या मनात एक तरी टीम असतेच ना की जी लहानपणापासून फेवरेट असते, त्या टीमची विकेट गेली आणि अनबायस जो आपण राहायचा प्रयत्न करतो ते नाही राहायला गेले? नाही, माझ्या बाबतीत तसं मग प्रोफेशनल नाही म्हणेन स्वतःला,
कारण आम्हाला नाही स्पेसिफिक जर तुला सांगायचं झालं ना तर आम्हाला ब्रीफ असतं की ही टीम थोडंसं बायस तुम्ही राहायचंय MIच्या बाबतीत खास करून. कारण मराठी आपण बोलतो, मराठी लोक पाहतायत, प्रेक्षक वर्ग आपला तो आहे, आपली टीम आहे. त्यामुळे MIच्या बाबतीत आम्हाला खास ब्रीफ दिलं गेलेलं असतं की ही आपली टीम आहे. हा जिंकत असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या शब्दात नाही, तर पण हारत असेल तरी पण मग ते थोडं शब्दातनं दिसायला लागायला सुरुवात होते. पण कदाचित म्हणूनच मला पहिल्या आणि शेवटच्या ओव्हर मिळतात की जिथे डिसायडर असतं आणि आय मॅनेज माय सेल्फ समहाऊ. त्यामुळे तसं नाही झालं कधी माझ्या बाबतीत. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही खरं तर, कारण की 4 ते 5 वर्षांमध्ये एकदाही तो बायस न दिसणं नाही, हे फार अवघड आहे. थोडी काळजी घ्यावं लागते. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर आता एक शेवटचा प्रश्न आहे सर. आता कारण सेलिब्रिटीज सुद्धा समालोचनासाठी येत आहेत म्हणून हा प्रश्न विशेष करून घेतो. कोणत्याही काळातले जर तुम्हाला सेलिब्रिटीज असतील ज्यांच्यासोबत तुम्हाला समालोचन करायची संधी मिळाली तर तुम्हाला कोणासोबत करायला आवडेल? चांगला आणि मोठा प्रश्न आहे. म्हणजे थोडं वेळ घेईन मी, रॅपिड फायर आहे मला माहिती आहे. पण 3 नावं आत्ता माझ्या डोक्यात येतात. एक सर्वात मोठं नाव आणि महत्वाचं म्हणजे पु ल देशपांडे. क्या बात आहे. कारण त्यांनी म्हणूनच ठेवलंय क्रिकेट बोलायचा विषय. त्याच्यावर मग माझा स्वतःचा फेवरेट लक्ष्मीकांत बेर्डे. आणि त्यांचं टायमिंग अप्रतिम होतं. आणि म्हणजे लक्षच म्हणतो मी, माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ती व्यक्ती, मी कधी असं 1 to 1 भेटलो नाही, पण ती घरातलीच व्यक्ती अशी वाटत आलेली आहे. माझ्या घरच्यांबरोबर मी त्यांची सगळी नाटकं पाहिलेली आहेत. त्यांच्याकडे CDs कॅसेट्स पण होत्या त्यांच्या नाटकाच्या. त्यामुळे लक्ष आहे. आणि तिसरं आत्ता म्हणशील तर सध्या गणेश जोशी. ते साहेब असले की मजा येते. म्हणजे मला खरं मजा येते. आणि 5 ओव्हर कधी समजत कळत नाही गणेश असेल तर, कारण तो त्याचे इनपुट्स देतो. क्रिकेटचे रिलेटेड नसतात ते, पण ते एक सामाजिक असतात, साधारण असतात आणि साधारण व्यक्तीपर्यंत पोचतील अशी असतात, पण ते असं धाडकन जाऊन आपटतात. त्यामुळे ती एक मजा वेगळी येते. त्यामुळे मला एक नाही, तुला 3 नावं दिलेत मी. क्या बात आहे. त्याच्यापैकी एकासोबत तुम्ही करतोय. मी आता गणेश बरोबर काम करतो, पण खूप मजा येते. पण गणेश बरोबर काम करताना धमाल मजा येते. बरोबर सर. नक्कीच त्यांच्यासोबत त्यांची कॉमेंट्री ऐकताना एक गंमत असते. ते एक मिक्सचर असतं स्टँडअप कॉमेडी आणि कॉमेंट्रीचं कुठेतरी. पण जी 2 नावं तुम्ही घेतलेली आहेत, बहुधा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं जे मन आहे ते तुम्ही त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे असं मी म्हणेन. शक्यता आहे. नावच तेवढी मोठी आहेत. नक्कीच नक्कीच खरंच सर. आणि आम्ही इमॅजिन करू शकतो की ते जर असते तर त्यांच्या समालोचनाने, त्यांच्या तिथे असण्याने किती मोठा इम्पॅक्ट पडला असता. आणि त्यांनी कव्हर ड्राईव्ह एक्सप्लेन करावा अशी आपली अपेक्षाच कोणाची नसते. पण त्यांनी कव्हर ड्राईव्ह जो मारलाय, जसं मी म्हणतो की विराट कोहलीने कव्हर ड्राईव्ह त्याचा अप्रतिम, जगात 1 नंबर आहे. तर आजकाल मी म्हणायला सुरुवात केली की तो 7-12 त्याच्या नावावरतीच आहे. तर त्यामुळे अशा ह्याच्या काही गोष्टी आहेत त्या पुलंकडनं आल्या असत्या. लक्ष्मीकांत बेर्डेंची स्वतःची स्टाईल आली असती. त्यामुळे ती 2 नावं अशी चटकन माझ्या डोक्यात आली. नाही सर, खरंच हे नक्कीच आम्हालाही आवडलं असतं. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीयेच. पण नक्कीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की समालोचन ही जी एक मोठी जबाबदारी आहे ती तुम्ही यथोचित पार पाडत आहात. आणि या माध्यमातून मला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे की खरंच आभार तुमचे आणि तुमच्या सर्वांचे की आपल्या भाषेमध्ये हा खेळ तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवतात. एकच इच्छा आहे, ईश्वरचरणी एकच इच्छा आहे, प्रार्थना आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये हा मराठी समालोचन पाहणाऱ्या लोकांची संख्या जी आहे त्याचा आकडा कैक पटीने वाढवा. राईट. आणि तथास्तु असं मी म्हणू शकत नाही, खूप छोटा आहे, पण तुझ्या तोंडामध्ये दूध साखर असं म्हणून आपण की असं होऊ दे, खरंच होऊ देत. नक्कीच नक्कीच. आणि सर, या तुमच्या अविरतपणे सुरू असलेल्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू व्हेरी शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि थँक्यू. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. तू मला बोलवलं, आपण गप्पा मारला, त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. नाही सर, ऑलवेज अ प्लेजर. आणि तुमचं समालोचन असंच पुढे सुरू राहू दे. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.